नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। आजकाल वय वाढतंय पण ऊर्जा कमी का होते? चेहऱ्यावर सुरकुत्या, केस पांढरे, थकवा, स्ट्रेस हे सगळं लवकर का दिसायला लागले? याची कारणे आणि त्यावर उपाययोजना आपण आज सविस्तर बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। पण काही लोक 50-60 वयातही फिट, स्मार्ट आणि तरुण दिसतात, तर त्यांचं सिक्रेट काय आहे? का बरं ते 50-60 वयातही एकदम तरुण दिसत असतील याचा आपण कधी विचार केला आहे का? किंवा मग काही लोक 30-40 वयातच एकदम म्हातारे दिसायला लागतात, तर याची काय कारणं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आयुष्यभर तरुण राहण्यासाठी आवश्यक 10 महत्त्वाच्या टिप्स, आणि शेवटची टिप तर खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। टिप नंबर 1, झोप पूर्ण घ्या। हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, तरी सुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करतो। रात्री उशिरापर्यंत मोबाईल टीव्ही बघतो आणि मग झोप अपुरी होते। शरीराचं रिपेअरिंग काम झोपेत होतं। जर तुम्ही रोज उशिरापर्यंत मोबाईल वापरत असाल तर त्वचा, मेंदू आणि शरीर लवकर थकायला लागतं। दररोज 7 ते 8 तास झोप घ्या। रात्री 11 पूर्वी झोपण्याचा प्रयत्न करा। शक्य असेल तर 10 वाजताच झोपण्याचा प्रयत्न करा। झोपण्याआधी मोबाईल कमी वापरा। झोपण्याआधी निदान 1 ते 2 तास आधी मोबाईल टीव्ही पूर्णपणे बंद करा। चांगली झोप म्हणजेच चमकदार त्वचा आणि चांगलं मूड आणि जास्त ऊर्जा। हा फॉर्म्युला नेहमी काम करतो। टिप नंबर 2, रोज व्यायाम करा। हेही आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करतो। तर शरीर चाललं तरच तरुण राहील। व्यायाम केल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं आणि शरीरात एनर्जी राहते। चालणे, योगा, स्ट्रेचिंग आणि हलका कार्डिओ, सूर्यनमस्कार आठवड्यातून 5 दिवस फक्त 30 मिनिटे व्यायाम केला तरी फरक दिसतो। असं नाही की रोज दिवसच केला पाहिजे। सोमवार ते शुक्रवार जरी तुम्ही केला व्यायाम तरी सुद्धा फायदा होतो। व्यायाम म्हणजे फक्त वजन कमी करणे नाही, तर शरीर तरुण ठेवणे आहे। हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे। बऱ्याच जणांना वाटतं की वजन कमी करण्यासाठीच व्यायाम केला जातो, तर हे चुकीचं आहे। आपल्याला एकदम तरुण आणि फिट राहण्यासाठी सुद्धा व्यायामाची गरज असते। टिप नंबर 2, योग्य आहार घ्या। आपण जे खातो ना तसंच शरीर बनत जातं, त्यामुळे जास्त तेलकट, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, जास्त साखर हे पदार्थ शरीराचं एजिंग वाढवतात। त्यामुळे हे पदार्थ आपण अवॉइड केलेलेच योग्य। त्याऐवजी आपण ताजी फळं, सीझनेबल फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार, सुकामेवा आणि भरपूर पाणी घेतलं पाहिजे। विशेषतः बदाम, सफरचंद, हिरव्या भाज्या, ताक, लिंबू पाणी हे शरीराला आतून फ्रेश ठेवतात। त्यामुळे हे पदार्थ आहारामध्ये नक्की घ्या। टिप नंबर 4, स्ट्रेस कमी करा। आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जणाला काही ना काही स्ट्रेस आहे, तर स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा। स्ट्रेस घेऊन कोणतेही काम योग्य तऱ्हेने होत नाही, त्यामुळे जास्त ताण, लवकर म्हातारपण। तुम्हाला तरुण राहायचं असेल ना तर स्ट्रेस कमी घ्या। सतत चिंता, राग, निगेटिव्ह विचार यामुळे चेहऱ्यावर ना त्याचा परिणाम दिसतो। त्यामुळे या गोष्टींपासून शक्यतोवर दूर राहा। मेडिटेशन करा, आवडतं काम करा। तुम्हाला जे छंद आवडतात ना त्यासाठी दिवसातला थोडा वेळ नक्की काढा। निसर्गामध्ये वेळ घालवा, मित्रांशी बोला, हसा। आनंदी माणूस जास्त तरुण दिसतो। भरपूर पाणी प्या। टिप नंबर 5, शरीराला पाण्याची कमतरता झाली की त्वचा कोरडी, थकलेली दिसते। त्यामुळे दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी नक्की प्या।
उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी प्या. नारळ पाणी प्या, ताक उपयोगी आहे. हायड्रेशन म्हणजे नैसर्गिक ग्लो. टिप नंबर 6, त्वचेची काळजी घ्या. महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची गरज नाही. चेहरा स्वच्छ ठेवा. सनस्क्रीन लोशन वापरा. सनस्क्रीन लोशन जे आहे ना, बाहेर जातानाच वापरायचं, हे चुकीचं आहे. घरी असताना सुद्धा तुम्ही डेली सनस्क्रीन लोशन वापरायचं. घरगुती उपाय करा. झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. सूर्याची जास्त किरणं त्वचा लवकर म्हातारी करतात. त्यामुळे खूप कडक उन्हामध्ये घराबाहेर पडू नका. सकाळची कोवडी ऊन अंगावर घ्या, म्हणजेच 8 ते 9 वाजेपर्यंतची कोवडी ऊन अंगावर घ्या. टिप नंबर 7, वाईट सवयी टाळा. धूम्रपान, जास्त साखर, जास्त तळलेले पदार्थ, सतत जागरण करणे या सवयी शरीराला आतून कमजोर करतात. त्वचा निस्तेज करतात आणि मग आपण आपल्या वयापेक्षाही 10 वर्ष जास्त म्हातारे दिसायला लागतो. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल अशा पद्धतीने ठेवा. टिप नंबर 8, मेंदू सक्रिय ठेवा. फक्त शरीर नाही, मेंदूही तरुण हवा. नवीन गोष्टी शिका. नेहमी शिकत राहा. शिकण्याचे काही वय नसते. प्रत्येक वयामध्ये काही ना काही शिकत राहा. पुस्तक वाचा, प्रवास करा, नवीन लोकांना भेटा. यामुळे मेंदू ऍक्टिव्ह राहतो. मेंदू ऍक्टिव्ह असेल तर कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटी दोन्हीही फ्रेश राहतात. टिप नंबर 9, सकारात्मक लोकांसोबत राहा. निगेटिव्ह लोक ऊर्जा कमी करतात. त्यामुळे निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. प्रेरणादायी लोक, आनंदी वातावरण, फॅमिली टाइम हे मन तरुण ठेवतात. त्यामुळे पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. टिप नंबर 10, स्वतःवर प्रेम करा. वय वाढणं म्हणजे नैसर्गिकच आहे, पण तुम्ही 30 वयामध्ये जर 50चे वाटत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणजेच आपली लाईफस्टाईल चुकीची आहे असं समजून घ्या. पण स्वतःची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. स्वतःला वेळ द्या. स्वतःवर प्रेम करा. हेल्दी राहणं म्हणजेच खऱ्या अर्थानं तरुण राहणं. तर मित्रांनो, तरुण दिसण्यासाठी फक्त वरून क्रीम नाही, लोशन नाही, तर चांगल्या सवयी आवश्यक आहेत. या 10 सवयी आजपासून सुरू करा आणि शरीर, त्वचा आणि मन फिट ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशीच छान छान माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि कमेंटच्या बाजूला हाईप असते ते सुद्धा दाबा आणि सहकार्य करा अशी सर्वांना विनंती आहे. तर भेटूया पुढील एखाद्या अशाच छान उपयोगी माहिती सोबत. तेव्हापर्यंत काळजी घ्या. टेक केअर. आणि नवीन उपयोगी माहिती पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा. चला बाय बाय. भेटूया पुन्हा.